विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर मी आता भूगोल या विषयातील MCQs घेऊन आलेलो आहे. हिस्ट्री या विषयातील MCQs आपण बघितले की 90% MCQs तेच आलेले आहेत. तिथं येतंसुद्धा त्याच पद्धतीने MCQचं स्टडी करा आणि प्रॉपरली लक्षात घ्या. छत्रपती दरम्यान माहिती संकलनासाठी कशाची गरज आहे? प्रश्नावली सगळ्यात महत्त्वाचा पाठ. पुढे भारताचे स्थान पृथ्वीवर गोलार्धात आहे. उत्तर पूर्व गोलार्धात आहे भारताचे स्थान. बघा, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट म्हणून ओळखले जाते. दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाही आहे, चिली आणि इक्वेडोर. पुढे दोन्ही देशातील राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे. खालीलपैकी कोणता भाग ब्राझीलचा किनारी भाग दाखवतो? हा भाग दाखवतो, कारण की या साईडनं समुद्र आहे. पुढे बघा, कोणता प्रकार भारताचा किनारी भाग दाखवतो? हा, कारण की तुम्हाला माहीत आहे की इथं अरबी समुद्र आहे, इथं बंगालचा उपसागर आणि इथे हिंदी महासागर आहे. त्याला अरेबियन सी आणि बे ऑफ बेंगॉल आणि इंडियन ओशन असं म्हणतो आपण. पुढे चला, गोलार्धाचा विचार करता खालीलपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे? भारत उत्तर पूर्व, आपण आताच पाहिलं, हे उत्तर भाग असा दाखवतो. पुढे गोलार्धाचा विचार करता ब्राझील कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर दक्षिण. 90% भाग दक्षिण गोलार्ध आणि उरलेला 10% भाग हा उत्तर गोलार्धात आहे ब्राझीलचा. पुढे बघा, ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहेत. ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः आहे. मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. इथं साधारणतः मानवी वस्ती नाही आहे, म्हणून पश्चिमेकडे चला हा संदेश तिथल्या गव्हर्नमेंटनं, ब्राझीलच्या गव्हर्नमेंटनं दिलेला आहे. ॲमेझॉन नदी ही जगातील सर्वात मोठी नदी असून या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही आहे, हे महत्त्वाचं आहे. भारतामध्ये ब्रह्मपुत्र आणि गंगा या दोन नदीच्या संगमामुळे त्रिभुज प्रदेश तयार झाला आणि तो जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे आणि त्याचं नाव आहे सुंदरबन. सुंदरबन हा जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यामुळे तो तयार झालेला आहे. ओके, चला पुढे चला. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे हे प्रवाळ बेटे आहेत. पुढचं अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाळ पठार आहे. मेवाळ वेगळा घटक. आता इथून काही प्रश्न हे वेगळा घटक ओळखायचे आलेले आहेत, म्हणजे इथून इथपर्यंत समजून घेऊ आपण की ब्राझीलमधील वनांच्या प्रकाराचा विचार करता काटेरी वने आहेत, सदाहरित आहे, पानझडी आहे, पण हिमालयीन वने नाही. हिमालयीन वने भारतात आहे. भारताच्या संदर्भात खारफुटीची वने आहेत, मध्यभूभागातील काटेरी वने आहे, विषुववृत्तीय वने नाहीत, कारण की भारतातून विषुववृत्त जात नाही, कर्कवृत्त जाते. चला पुढे, ब्राझीलमधील वन्य प्राणी बघा, ब्राझीलमध्ये ॲनाकोंडा आहे, तांबरीण आहे, मकाऊ आहे, पण सिंह नाही. सिंह आणि वाघ असलेला भारत हा एकमेव देश आहे जिथं वाघ आणि सिंह सोबत आहेत. पुढे वनस्पती, भारतातील वनस्पती देवदार आहे, अंजन आहे, वड आहे, पण आर्किड नाही आहे, हा ब्राझीलमधला आहे. पुढे वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रकारची प्रमुख बाबींशी निगडीत असते. पाण्याची उपलब्धता असेल तर केंद्रित वस्ती आढळते. ठीक आहे, वस्त्यांचे केंद्रीकरण म्हणजे वस्त्या तयार का होतात? ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आहे? केंद्रित वस्ती आहे आग्नेय भागात. भारताच्या विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार डोंगराळ भागात आढळतो. भारतामध्ये डोंगराळ भागात विखुरलेल्या वस्त्या असतात. नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते, कारण की शेतीयोग्य जमीन आहे, म्हणून नर्मदा नदीच्या खोऱ्यात शेतीयोग्य जमीन असल्यामुळे केंद्रित वस्ती आहे. ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते आहे? पारा, अगदी कमी नागरीकरण आहे. भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण प्रचंड लोकसंख्या आहे. म्हणून ब्राझील देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने व्यवसायावर आहे. तृतीयक व्यवसाय, पर्यटन हा व्यवसाय ब्राझीलमध्ये चालतो, त्याच्यावर आधारलेली अर्थव्यवस्था आहे, त्याला तृतीयक व्यवस्था म्हणतात, तृतीयक व्यवसाय म्हणतात. भारत व ब्राझील दोन्ही देशाची अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था आहे. भारत आणि ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडातील लोकसंख्या असलेला देश आहे. सर्वात जास्त लोकसंख्या आहे दक्षिण अमेरिका खंडातल्या ब्राझील हा देश. ब्राझील आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यापासून पाऊस पडतो. पूर्वीय व्यापारी वारे म्हणतात त्याला, आणि भारतामध्ये नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. नैऋत्य अरबी समुद्रावरून येतात ते नैऋत्य मोसमी वारे, त्याच्यापासून भारतामध्ये पाऊस पडतो, आणि ब्राझीलमध्ये पूर्वीय व्यापारी वाऱ्यापासून. पुढे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा घटक प्राकृतिक रचना सगळ्यात मोठा परिणाम करते. त्याच्यानंतर पुढे ब्राझीलमध्ये सर्वत्रपणे वाहतूक आढळते. रस्ते वाहतूक, जास्तीत जास्त रस्ते वाहतूक आहे ब्राझीलमध्ये सर्वत्रपणे वाहतूक आढळते. पुन्हा झालेला आहे प्रश्न, एकच प्रश्न लक्षात ठेवा. ठीक आहे, चला मित्रांनो, या पद्धतीनं हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला मी इथं सगळे MCQs दिलेले आहे. शांततेने एक MCQs अभ्यासा आणि चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करा. जास्तीत जास्त 90% चान्सेस याचे आहे. चला, थँक्यू. बेस्ट ऑफ एफर्ट्स. आपल्या मित्रांनाही पाठवा.